Yes, boy. Welcome. Hello. He's Wasim Rizvi ji. He's the main producer of the film. And so he has a brief history around him. अभी उनका नाम है जितेंद्र त्यागी. जितेंद्र नारायण सिंह त्यागी. नाम चेंज किया. सनातन धर्म है एक लड़की की कहानी जो सनातन लड़की बांग्लादेश में उसके साथ में उसके परिवार की हत्या हो गई काफिर थे और उसके रेप है तो उसकी बहनों बेटे और वो वहाँ से बच के निकल आती है पश्चिम बंगाल के जरिए हिंदुस्तान में ये सोच टीम ले रहे ना तेरे को थोड़ा फोन हाथ में रवि ऐसे क्रॉस तो लेना क्रॉस में ब्रो. आया. विनय. तब ये राम कदम जी का मतलब है कि आपका राइट साइड राम कदम सामने में रोड से डिवाइड होता है. आनंद आनंद डिवाइडर इधर. दूंगे कवर ठीक है. आनंद हो रहा है क्या? पडशील तर मला पण पाडशील. मला पडायचं ना. जायचं ना आपण डायरेक्ट. भाऊ ना थिएटर. हेलो मैं बैठी वजिंदर थोड़ा हाँ सर एक मिनट सर गाड़ी है. गाड़ी आ जाएगी पीछे आ जाएगी. कौन चलाएगा? आ जाओ. एक मिनट से 2020 तक नहीं सर वरती सोफा सेट सर. नहीं बैठी आज पर मैंने उनको रिक्वेस्ट किया बैठने के लिए. वो बोले कि मैं कोशिश करता हूँ उनको भी कहीं. अगर मैं शुरू होते 5 मिनट में निकलूँ मैं चलेगा. आप आए हमारे लिए बहुत चालू करना चाहिए. आप बैठिए ना. बस कॉफी अभी तो पिया ना. थोड़ा पॉपकॉर्न डालो. ठीक है पॉपकॉर्न. त्या
तो पाकिस्तान म्हणजे वेस्ट बेंगॉल. ज्या पद्धतीने पाकिस्तानमध्ये हिंदूची जी अवस्था होते, त्यांच्यावर जे हाल होतात, त्यांच्यावर जो अत्याचार होतात, मग रोहिंग्या असतील, बांगलादेशी मुसलमान असतील, लव्ह जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्डच्या नावाने हिंदूंची जनसंख्या कमी करण्याचा जो काही मोठा षडयंत्र जे सुरू आहे, त्याचं खरं चित्र सत्य या डायरीज ऑफ वेस्ट बेंगॉलमध्ये दाखवलेलं आहे. मी समस्त हिंदू समाजाला विनंती करीन की तुम्ही खुल्या डोळ्यांनी जे आम्ही वारंवार आपल्याला सांगतो की लँड जिहाद होतं, लव्ह जिहाद होतं, आमच्यावर प्रश्न उचलले जातात की हे नुसतं हिंदू मुसलमान करतात, हिंदू आणि मुसलमानमध्ये ना भांडणं लावायचे, लव्ह जिहादसारखे विषय नसतात, रोहिंग्या आणि बांगलादेशी जे उन्मादवाद करतायत सगळीकडे, त्याच्या सगळीची सगळी माहिती या डायरीज ऑफ पाकिस्तानमध्ये दाखवलेली आहे. प्रत्येक हिंदूने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे, ज्या अर्थी तुम्हाला हिंदूंची आपल्या भारतामध्ये काय अवस्था आहे, काय अवस्था होते आहे, त्याबद्दल हिंदूंनी खुल्या डोळ्यांनी पाहावं आणि एकजूट होऊन आपल्या या हिंदू राष्ट्राला आपण जेवढं ताकदीने हिंदू म्हणून एकत्र राहू, तेवढं हिंदू राष्ट्र म्हणून आपण आपल्या राष्ट्राला सुरक्षित ठेवू शकतो. म्हणून सगळ्या अर्थाने ह्या चित्रपट पाहणं हे प्रत्येक हिंदूचं गरजेचं आहे. सर, फिल्म देखने आए हैं, क्या कहना चाहेंगे, किस तरह का फिल्म है और क्या? डायरीज ऑफ वेस्ट बंगाल जो जितेंद्र सिंह जी ने बनाई है, वो हर एक हिंदू ने अपने फैमिली के साथ देखनी ही चाहिए. वेस्ट बंगाल में जो पाकिस्तान और बांग्लादेश में हिंदुओं की हालत और हिंदुओं के ऊपर जो उनकी जो हालत करके रखी है, उनके ऊपर जो अटैक्स होते हैं, या तो तुम कन्वर्ट हो जाओ, इस्लाम में कन्वर्ट हो जाओ, या तो फिर हम तुमको मार डालेंगे. इस तरीके का जो सिचुएशन जो सिर्फ पाकिस्तान में देखने मिलता है, जो बांग्लादेश में देखने मिलता है, उसी तरीका आज हमारे हिंदू राष्ट्र में होने के बावजूद भी वेस्ट बंगाल में हमारे हिंदुओं को सहन करना पड़ रहा है. इस सभी के चीज़ों का फैक्ट बताने का काम ये फिल्म करती है. इसलिए हर एक हिंदू ने अपने आंखों से देखना चाहिए कि हमारे देश में एक ऐसा भी हिस्सा है जहां हिंदू पाकिस्तान में रहने की जैसे कि ज़िंदगी जी रहे हैं. तो मुझे ऐसा लगता है कि इस पिक्चर में, इस फिल्म में हर एक चीज़ कवर किया है. फिर रोहिंग्या और बांग्लादेशियों का जो परेशानी है, लव जिहाद, लैंड जिहाद जैसे महत्वपूर्ण प्रश्न है, उस सभी के बारे में एक्चुअल फैक्ट्स दिखाए गए हैं. किस तरीके से इस्लाम को बढ़ाने के लिए 2047 को हमारे देश को इस्लाम राष्ट्र बनाने की जो कोशिश जिहादी जो कर रहे हैं, उसका सारा का सारा फिल्म में रूपांतर करके ये डायरीज ऑफ वेस्ट बंगाल बनाई गई है. हर एक हिंदुओं को मैं विनंती करूंगा, आपके फैमिली के साथ, आपके दोस्तों के साथ आके हिंदू ने एकजुट होके ये ऐसे पिक्चर, ऐसे फिल्म को बड़ा करना चाहिए, ताकि आने वाले जनरेशन में इनको सब में ये मालूमात जानी चाहिए. सर, जिस तरह से मुस्लिम्स का अगर कुछ होता है तो पूरे मुस्लिम एकजुट हो जाते हैं, लेकिन कहीं ना कहीं वो चीज़ आपको हिंदू में कमी देखने को मिलती है. हमारे स्वतंत्र वीर सावरकर जी ने बहुत अच्छा लिखा है कि हिंदुओं को मुसलमानों से ज़्यादा हिंदुओं से ही झगड़ना पड़ता है, या उनसे ही ज़्यादा बड़ा खतरा है. जब तक हम अपने धर्म के माध्यम से, धर्म के मार्ग से हर चीज़ सोचेंगे नहीं, जिस तरीके से एक मुसलमान सुबह से उठने के बाद रात को सोने तक अपने हर चीज़ में अपने धर्म को नज़र के सामने रख के ही व्यवहार करता है, जीता है, सांस लेता है, उसी की तरह जिस देश में हिंदू 90% है, 90% है, उस तरीके का व्यवहार, उस तरीके की सोच जब हिंदू रखना शुरू करेगा, तो मुझे ऐसा लगता है जो ये इस्लामिक आक्रमण जो अपने पे हो रहा है, वो उसी दिन नष्ट हो जाएगा. उपस्थित असलेले सर्व हिंदू माता भगिनी आणि माझ्या सर्व हिंदू तरुण मित्रांनो, आज आपण डायरीज ऑफ वेस्ट बंगाल जे आमच्या सिंगजीनी आपल्या सगळ्यांच्यासाठी, हिंदू समाजासाठी हा चित्रपट आणलेला आहे.
आज आपण जे हिंदू समाजाबरोबर जे विविध आक्रमण सुरू आहे, मग लँड जिहाद, लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड, अशा ह्या विविध माध्यमातून हिंदू समाजाची आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये जनसंख्या कमी करण्याचं जे एक मोठं षडयंत्र या जिहाद्यांचे जे सुरू आहे, त्याबद्दलची सत्य परिस्थिती या डायरीज ऑफ वेस्ट बेंगॉल मध्ये आपल्या सिंगजीने आपल्या सगळ्यांसाठी आणलेली आहे. आपल्या भारतामध्येच, आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये वेस्ट बेंगॉल नावाचा एक जो राज्य आहे, जिथे किंवा तिथे राहणारा जो हिंदू आहे, तो पाकिस्तान मध्ये जो राहणारा जो हिंदू आहे त्यांच्यासारख्या आयुष्य तो जगतोय. हल्ली झालेल्या बांगलादेश मधले असंख्य व्हिडिओ आपण लोकांनी पाहिला असेल. तिथे ज्या पद्धतीने या जिहाद्यांनी हिंदूंना ठेचून मारलं, 30-30, 40, 50 लोकांनी आमच्या माता भगिनींवर अत्याचार केले, आपले हिंदू मंदिरं फोडली, हा सगळा प्रकार आज कुठे ना कुठेतरी वेस्ट बेंगॉल मध्ये पण होतोय. रोहिंग्या आणि बांगलादेशीचा जो काही त्रास, जो काय आज आपल्या मुंबईमध्ये पण आपल्याला पाहायला भेटतो, महाराष्ट्राच्या असंख्य भागामध्ये पाहायला भेटतो, तोच त्रास वेस्ट बेंगॉल मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोगासारखा पसरलेला आहे. म्हणून आपण हे चित्रपट पाहत असताना, हिंदू म्हणून पाहत असताना, नुसतं मनोरंजन म्हणून पाहू नका, पण आपल्या आतमधला हिंदू जिवंत ठेवण्यासाठी आणि जेव्हा आपल्या धर्माला आणि आपल्या समाजाला आपली गरज असेल, आपल्यावर कोण वाकड्या नजरेने पाहिलं, तेव्हा हिंदू म्हणून आपण रस्त्यावर उतरून त्याला त्या भाषेचं उत्तर देण्याची तयारी पण या चित्रपटामधून बघितलेल्या माहितीनंतर आपण केली पाहिजे, हे मी आपल्या सगळ्या जणांना आवाहन करतो. अजून एक मुद्दाहून आपल्याला सांगेन की आपल्या जिहाद्यांबरोबर जे काही इस्लामिक आक्रमण त्यांना आपल्या देशामध्ये करायचं आहे, 2047 पर्यंत त्यांना हा भारत देश जो हिंदू राष्ट्र आहे त्याला इस्लामिक राष्ट्र बनवायचा आहे. आणि त्यासाठी त्यांचे केलेले हे प्रयत्न, आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आर्थिक नाड्या, त्यांच्या कमावण्याचे जे साधन आहे ती आपल्याला बंद करायची आहे. येणारा गणेश चतुर्थी असेल, येणारी दिवाळी असेल, आपल्या हिंदू सणांच्या वेळी आपण जास्तीत जास्त हिंदू व्यापाऱ्यांकडूनच सगळी खरेदी करावी, असा आपण सगळ्या जणांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा, किंबहुना करायचा. कारण का ज्या जिहाद्यांकडून आपण जे विकत घेतो, तो पैसा जो त्यांच्या खिशात जातोय तो हिंदू धर्माच्या विरोधात हे लोक वापरतात, हिंदू धर्माला संपवण्यासाठी वापरतात. म्हणून ज्या दिवशी आपण ह्यांच्या आर्थिक नाड्या बंद करू, त्या दिवशी आपण आपली ही 50% लढाई जिंकू, अशा पद्धतीची परिस्थिती असेल. आणि त्याचबरोबर आपल्या सिंगजी सारखे ज्यांनी हिंदू धर्म स्वीकारला, त्यांचं एक कौतुक करायला हवं. आम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल अभिमान आहे की त्यांनी इस्लाम सोडून आपला हिंदू धर्म स्वीकारलेला आहे. अशा असंख्य लोकांना, सिंगजी सारख्या असंख्य लोकांना प्रोत्साहन आपण दिलं पाहिजे, आपण ताकद दिली पाहिजे, जेणेकरून आज एका सिंगनी इस्लाम सोडून अगर हिंदू मध्ये आलेला आहे, तसे प्रत्येकाने इस्लाम सोडून ज्या दिवशी हिंदू धर्मामध्ये परत येईल, त्या दिवशी आपलं हे पूर्ण जग हे शांती आणि सुखामध्ये जगायला शिकेल. म्हणून अशा व्यक्तींना आपण आपल्या कृतीतून प्रोत्साहन देण्याचं काम आपण लोकांनी करायला पाहिजे. आपण अन्य वेळी कुठल्या तरी खान लोकांच्या चित्रपटामध्ये गर्दी करतो, त्यांचे चित्रपट हाऊसफुल करतो. त्या खान लोकांचे चित्रपट हाऊसफुल करण्यापेक्षा आपल्या सिंग एका हिंदूचा ज्या चित्रपट आपण हाऊसफुल करू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपल्या धर्मासाठी काहीतरी योगदान देतोय अशी भावना आपल्या सगळ्यांमध्ये असेल. म्हणून एक चित्रपट खानाचा बघितल्यापेक्षा 10 वेळा चित्रपट आमच्या सिंगचा तुम्ही सगळ्यांनी पाहिला पाहिजे, असं आवाहन तुम्ही हे चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या प्रत्येक हिंदूला यानंतर तुम्ही करावं. मी स्वतः
सिंगजींना सांगतोय, निर्मात्यांना सांगतोय की या चित्रपटाला जास्तीत जास्त शो माझ्या हिंदू समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी शब्द आजच्या निमित्ताने मी त्यांच्याकडून घेतोय. जेवढा जास्त माझ्या हिंदू समाजाकडे हा मी चित्रपट पोहोचवणार, जेणेकरून वेस्ट बेंगॉल मधला जो हिंदू आहे त्याला वाटलं पाहिजे, त्याची भावना तयार झाली पाहिजे की देशातला हिंदू जो आमच्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सुरक्षित त्यांना वाटतंय, तसेच एक दिवस परिस्थिती आमच्या वेस्ट बेंगॉल मध्ये पण येईल आणि तिकडच्या पण हिंदूला आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात सुरक्षित वाटेल, एवढी भावना आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून तिथे पोहोचवायचे. परत एकदा माझ्या सगळ्या हिंदुत्वादी सहकाऱ्यांना मला या चित्रपट पाहण्याची आणि इकडे येण्याची जी संधी आपण सगळ्यांनी दिली त्यासाठी मी मनापासून आपले आभार मानतो. आमच्या सिंगजींना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. भारत माता की जय. भारत माता की जय.